मौजा डोंगरगाव, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया या ठिकाणी आहोत. शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत आपल्याकडं आणि त्यांची शेती आहे इथं डोंगरगावला. तर मागच्या वर्षी जस्ट यांच्याकडं राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ड्रीपची लागवड, त्याच्यानंतर फळबागेसाठी नेहमी विचारत होते शेतकरी, तर त्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी माहिती दिली आणि नंतर त्यांनी स्वतःच फळबाग लागवड केलेली आहे आणि ड्रीपद्वारे पण ते पाणी देतात. त्यासोबतच ते त्यांच्याकडं म्हणजे इंटरक्रॉप म्हणून तुरीची लागवड आहे, त्याच्यानंतर अद्रक त्यांनी लागवड केली आहे, त्याच्या आधी भुईमुंग पण लागवड करतात. भाजीपाल्याची म्हणजे जे काही मदत आहे फळबागेत 2 झाडाच्या मधातली जागा, त्याचा पुरेपूर उपयोग करतात. त्याच्यात भाजीपाला पिके लावतात, वांगी लावतात, मिरची लावतात. तर सविस्तर आपण त्यांच्यामार्फतच माहिती करून घेऊया त्यांनी काय काय एक नवीन प्रयोग केले बा आपल्या शेतीमध्ये आणि कसा त्यांना पुढं जाऊन किंवा फळबागेपासून कसा फायदा होणार आहे किंवा इतर पिकं लागवड केल्यामुळे. भात तर शेती आहेत त्यांच्याकडं, पण भात शेती व्यतिरिक्त जर एकाच जागेमध्ये हे 2-3 पिकं लागवड केली तर कसा नफा मिळू शकतो हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. तर आपले नाव काय आहे मॅडम? गीता राधेश्याम मठाले. गीता राधेश्याम मठाले. तुमच्याकडं इथं किती शेती आहे, म्हणजे किती एकर शेती आहे? 1.5 एकर आहे. इथं 1.5 एकर शेती आहे. नंतर भाताची शेती किती आहे तुमच्याकडं? भाताची शेती आमची दुसरी 5 एकर आहे. 5 एकर आहे. तुमच्या या शेतीमध्ये तुम्ही फळबाग लागवड कधी केली होती? मागच्या दुसऱ्या महिन्यामध्ये लावली, म्हणजे 2019-20. 2019. आणि कोणती योजना तुम्हाला म्हणजे? प्रधानमंत्री सूक्ष्म योजना. अच्छा, त्याच्या मार्फत तुम्ही ड्रीपची लागवड केली. ड्रीप सोबतच तुम्ही फळबाग पण लागवड केली. आणि फळबागची कोणती योजना तुम्हाला म्हणजे कृषी विभागाकडून हे करण्यात आली, माहिती देण्यात आली? कृषी विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. अच्छा. त्याच्यानंतर तुम्ही हा आता दुसऱ्या वर्षाचा पीक आहे म्हणजे आंब्याचा, त्याच्यात यावर्षीच तुम्ही म्हणजे कोणते कोणते पिकं घेतले त्याच्या म्हणतात? त्याच्या व्यतिरिक्त आंब्याच्या व्यतिरिक्त आम्ही वांगे, अद्रक, तुरी, त्याच्यामध्ये मोकळी जागा नको असायला पाहिजे म्हणून त्या अद्रकापासून तुरीपासून आपल्याला काहीतरी अजून फायदा व्हा आणि फायदा होईलच. कारण आपण थोडासा जर धानामध्ये फार कमी आपल्याला उद्योग दिसत आहे आणि आम्ही मोदी सरकार योजनेतून सूक्ष्म योजनेतून आम्ही असा निर्णय घेतला की आपण धानामुळे आपल्याला काही जास्त फायदा होत नाही म्हणून आपण हे आंब्याच्या व्यतिरिक्त बाकीचे हे जे फळ आहे लागवड आहे हे आम्ही घेतलेलं आहे आणि याच्यामुळे आम्हाला फार फायदा दिसून येत आहे. याला कमसे कम आम्हाला 70 ते 80 हजाराचे आपल्याला खर्च आलेला आहे. पण मला तरी वाटते की याच्या सर्व कारोबार पाहून किंवा यांचा जो चांगला पीक जर झाला तर आम्हाला 1.5 एकरामध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंत आपल्याला याचा फायदा होऊ शकते. आणि आपल्याला धानामध्ये एवढा फायदा दिसून शकत नाही कारण त्याला बरेच रोग राहतात. आमच्या जवळचे कागबते साहेब यांनी आमच्या घरी येऊन यांनी आम्हाला उत्साहित केले की बा याच्यामुळे आपल्याला हा फायदा होत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही हळदसुद्धा लावला. याच्या व्यतिरिक्त आम्ही हे सर्वच काही अद्रक वगैरे लावला आणि याच्यामुळे आम्हाला फायदा होत आहे असं दिसून येत आहे. अद्रकाचे कोणते वाण वापरले? अद्रकाचे माहीम अद्रकाचे जात. नंतर हे तुरीचे कोणते वाण वापरले? हे तुरीच्या मधात जे घेतले तारा म्हणून. तारा. बियाणे किती लागले होते तुम्हाला तुरी? याला तुरीला मला 2 किलो बियाणे लागले होते. आणि अद्रक? 2 क्विंटल. 2 क्विंटल. त्याच्यानंतर तुमच्याकडे हे आंब्याची झाडं किती आहेत बा तुमच्या शेतीमध्ये? आमच्या शेतीमध्ये 200 आहेत. 210. 210. हो. त्याच्यानंतर काही कलम दिसले तिकडे आंब्याचे, तर स्वतःच कलम करता का? हो, आम्ही स्वतःच कलम करतो. कारण आपण दुसऱ्याकडून घेऊन आणला तर आपणही आपल्या डोक्यामध्ये निर्णय घेतला की बा आपणही तो उद्योग करू शकतो, आपणही त्याला कलम लावून दुसऱ्यांना विक्री करू शकतो. हा एक आमचा मोठा फायदा आहे. इथं तिळाची लागवड केली आहे, तर तीळ तुमच्याकडलाच वापरला की दुसरीकडून कृषी केंद्र वगैरे मधून बियाणे घेऊन? नाही, आम्ही घरूनच वापरला, त्याला घरीच होता.
नंतर ह्या आंब्याच्या ज्या जाती लागवड केली आहे ह्या म्हणजे कुठून नर्सरीतून आणल्या होत्या का कुठून? नर्सरीतून सर. कोणत्या कोणत्या जाती आहेत तुमच्याकडे आंब्याच्या? आम्रपाली आहे, दशेरी आहे, केसर आहे, चौसा आहे. तर जसा तुमच्याकडे आता पीक पद्धती आहे आंबा, त्याच्यानंतर अद्रक, त्याच्यानंतर तूर, हो काही प्रमाणात तीळ, हो त्याच्यानंतर केळ, भाजीपाला, हो हे सगळे पिकं. हो. तर तुम्हाला समजा आंब्यापासून तर 5-6 वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न मिळेल. पण ह्या ज्या तूर आणि अद्रक आहे, या अद्रक तुम्ही बियाणे म्हणून विकणारा की नंतर पुढच्या वर्षीसाठी हे करणारा? नाही, बियाणे म्हणून पण विकणार आम्ही ना, कारण एवढा जर लावला तर आपल्याला बियाणे विक्री करता यायला पाहिजे ना. अच्छा. माहीम जात आहे नाही का? माहीन जात आहे. आणि किती क्विंटल आणली होती? 2 क्विंटल. 2 क्विंटल. किती रुपयापर्यंत झाले होते बियाणे तुम्हाला? बियाणे आम्हाला 100 रुपये किलो मिळाले तर 10-20 हजाराचे झाले होते. अच्छा. आता हे किती भागातला म्हणजे किती एकर? 1.5 एकर मध्ये अद्रक आहे का? हो. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? शेतकऱ्या आता आपल्या तालुक्यात तर भाताची शेती आहे, देवरी तालुक्यात, हो. आणि आपला जिल्हा आहे भाताचाच जिल्हा आहे. हो. तर आपल्या तालुक्यासाठी म्हणा किंवा जिल्ह्यासाठी म्हणा अशी पीक पद्धती शेतकऱ्यांना अवलंबायला पाहिजे. हो. त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना आम्ही असं संदेश देऊ की बाबा आम्ही 1.5 एकरामध्ये आपण एवढी मोठी लागवड केला तर 1.5 एकरामध्ये तेवढे पैसे आपण काढू शकत नाही, पण 1.5 एकरामध्ये एवढ्या मोठ्या लागवड केल्यावर आपण 1.5 ते 2 पट पैसे आपण काढू शकतो. म्हणून हा संदेश देऊ. धानाच्या लागवडीतून एवढा उत्पन्न मिळत नाही, आणि याच्यामध्ये 1.5 ते 2 पट धानापेक्षा 1.5 ते 2 पट आपल्याला उद्योग मिळतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो आपण. असे दुसऱ्या शेतकऱ्यांना आपण संदेश देऊ शकतो. तर शेती परवडण्याजोगी आहे की नाही हे धानापेक्षा? धानापेक्षा ही शेती परवडते नसते.